नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि आकार हा भाग बघितलो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या ज्या काही सीमा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय सीमा तो भाग आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। ज्या वेळेस आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघतो त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा त्याच्या आजूबाजूला कोणता भाग आहे तो माहित असणं अतिशय गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपल्याला प्रामुख्याने राजकीय सीमा असेल किंवा नैसर्गिक सीमा असतील किंवा महाराष्ट्राचा कुठलाही अभ्यास करत असतो आपण त्यावेळेस दोन नकाशे आपल्याला मुख्यतः अभ्यासावेच लागतील। त्यामध्ये महाराष्ट्राचा राजकीय नकाशा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा, या दोन नकाशाशिवाय महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तो पूर्णच होऊ शकत नाही। त्यामुळं हा फक्त पाठांतर करण्याचा भाग नाही तर नकाशाच्या द्वारे समजून घेण्याचा भाग आहे। तर सुरुवातीला आपण राजकीय सीमा ज्या आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर आपण मॅपच्या माध्यमातून समजून घेऊया। तर चला, ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघतो त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्राचे कोणते जिल्हे कोणत्या राज्यांना लागून आहेत ती दिशानुसार आपल्याला माहित असायला पाहिजे। तर त्यानुसार आपण राजकीय सीमा या ठिकाणी सुरुवात करूया। पहिल्यांदा या ठिकाणी आपण दिशा बघूया। महाराष्ट्राच्या वायव्येला जे आहे ते कोणतं राज्य आहे तर आपल्याला अर्थातच माहिती आहे गुजरात राज्य आहे। त्याचबरोबर अजून एक आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे। दादरा व नगर हवेली आता या दोन्हींना लागून असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघू। वायव्येला गुजरात आहे आणि गुजरातला लागून असणारे जे काही जिल्हे आहेत ते कोणते कोणते आहेत तर बघा, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार। म्हणजे एकूण किती जिल्हे आहेत? 4 जिल्हे आहेत। याची शॉर्ट ट्रिक मी सांगतो तुम्हाला। याची शॉर्ट ट्रिक आहे पानाधून। याच्यावरून तुम्ही वायव्येला असणारं गुजरात राज्य आणि त्याला फक्त 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार। लक्षात ठेवायचे पानाधून। धून असते, कुठले एक म्युझिक असतं त्याला आपण धून असं म्हणतो। पानाचं धून म्हणजे पानाचे म्युझिक आहे असं गृहीत धरा। पा म्हणजे पालघर, ना म्हणजे नाशिक, धू म्हणजे धुळे आणि न म्हणजे नंदुरबार। दुसरं जे केंद्रशासित प्रदेश आहे दादरा व नगर हवेली, याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि ते म्हणजे पालघर। ओके, तर हे वायव्येला झालं। त्यानंतर पुढची दिशा आहे उत्तर। थोडंसं दिशेला वेगळं आपण पेन वापरूया। उत्तर दिशेला राज्य आहे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशला लागून असणारे जे जिल्हे आहेत ते बघा कोणते कोणते आहेत। नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया। नंदुरबार, इथं धुळे सुद्धा आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि भंडारा। 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे। याची शॉर्ट ट्रिक सांगतो। जळना, अना भंडागो अशी शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा। नंदू नावाचा एखादा मुलगा आहे असं लक्षात ठेवा।
न वरून नंदुरबार, द वरून किंवा नंदू असं करा, धुळे. जळ वरून जळगाव लक्षात ठेवा. ना म्हणजे हा जो आहे हा बुलढाण्यामधला शेवटचा ना आहे. आना म्हणजे काहीतरी आना असं लक्षात ठेवा. जळण आणायला, नंदूला जळण आणायला भंडाऱ्याला जायचंय. गो म्हणजे जा, नंदूला जळण आणायला भंडाऱ्याला जायचंय. आ वरून अमरावती लक्षात ठेवा. ना वरून नागपूर आहे. भंडा म्हणजे भंडारा आणि गो म्हणजे गोंदिया. अशा पद्धतीनं 8 जे जिल्हे आहेत या 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. त्यानंतर तिसरी दिशा पूर्व दिशा. आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं येतोय. पूर्व दिशेला लागून असणारं राज्य आहे, एकमेव राज्य छत्तीसगड. छत्तीसगड वरून लक्षात ठेवा हे गड आहे, म्हणजे इकडे सुद्धा गड येणार आहे. शॉर्ट ट्रिक बघा काय आहे. जिल्हे आहेत आधी गोंदिया आणि गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली 2च जिल्हे आहेत. शॉर्ट ट्रिक बघा, गोंगड. इकडं आहे छत्तीसगड, त्याच्यावरून गोंगड, म्हणजे इकडं सुद्धा गड आहे आणि तिकडं सुद्धा गड आहे. छत्तीसगडमध्ये प्रामुख्यानं आदिवासी जमाती आहेत, तर त्याच्यावरून इकडं गोंगडमध्ये सुद्धा आदिवासी म्हणजे गडचिरोलीमध्ये आदिवासी जमाती आहेत, त्याच्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढची दिशा आहे आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला राज्य आहे तेलंगणा. आणि तेलंगणाला लागून असणारे जे काही जिल्हे आहेत ते आहेत नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. किती जिल्हे झाले? 4 जिल्हे आहेत. एकूण 4 जिल्ह्यांची सीमा ही तेलंगणा या राज्याला लागून आहे. याचा शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तिकडं अगोदर जसं गोंगड होतं पूर्वेला, तसं इथं आहे नायचागड. महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा भाग आहे, त्याच्यामुळं असे आपण अनेक गड तयार करू शकतो. नायचागड. ना वरून तुम्ही नांदेड लक्षात ठेवा, य वरून यवतमाळ, च वरून चंद्रपूर, गड म्हणजे गडचिरोली. ओके. त्यानंतर पुढची दिशा आहे दक्षिणेला राज्य आहे कर्नाटक. आणि कर्नाटक राज्याला लागून असणारे जे काही जिल्हे आहेत, सीमेवरचे जिल्हे, ते आहेत नांदेड, लातूर, उस्मानाबाद, म्हणजेच आता नाव बदललेलं आहे ते आहे धाराशिव. ओके. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. असे एकूण 7 जिल्हे जे आहेत ते दक्षिणेला असणाऱ्या कर्नाटक राज्याशी लागून आहेत. याचा शॉर्ट ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नालाऊ सोसा कोसी. शब्द लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला त्याच्यावरून काहीतरी शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायचं, आपल्याला फक्त लक्षात ठेवण्यासाठी करायचे. नालाऊ सोसा कोसी असाच शब्द लक्षात ठेवा. नालाऊ सोसा कोसी. नाल्यातून आपल्याला माहिती आहे की नाल्यातून गॅस तयार करण्याचे अनेक प्रयोग चालतात, तसाच एखादा शब्द आहे असं लक्षात ठेवा. नालाऊ सोसा कोसी. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके. त्यानंतर नैऋत्य दिशेला असणारं राज्य आहे गोवा. भारतातलं सर्वात लहान राज्य, आणि या गोवा राज्याची सीमा ही महाराष्ट्रातल्या फक्त एकाच जिल्ह्याशी संलग्न आहे, आणि तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग.
तर या पद्धतीनं हे होते महाराष्ट्रातले जिल्हे की ज्यांची सीमा महाराष्ट्राच्या शेजारच्या इतर राज्यांना लागून आहे. आता हाच भाग आपण थोडासा नकाशाच्या माध्यमातून समजून घेऊया. चला, हा आहे महाराष्ट्राचा नकाशा. आता इथं हे राज्य आहे गुजरातला किती जिल्हे लागून आहेत बघा. हे आहे पालघर, नाशिक, धुळे आणि हा नंदुरबार. 4 जिल्हे झाले. मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ थोडा बॅक घेऊन की हे कोणते कोणते जिल्हे आहेत. इथंच आहे दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आणि त्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा जी आहे ती महाराष्ट्रातल्या फक्त पालघर या एकाच जिल्ह्याशी लागून आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे मध्यप्रदेशला बघा. मध्यप्रदेशला नंदुरबार, इकडं MP असं करतो. मध्यप्रदेशला हे आहे पहिला जिल्हा नंदुरबार, दुसरा धुळे, तिसरा जळगाव, चौथा बुलढाणा, त्यानंतर हा 5वा आहे अमरावती, हा 6वा आहे नागपूर, 7 भंडारा आणि 8 गोंदिया. ओके. त्यानंतर इकडं आहे छत्तीसगडला बघा हा एकमेव गोंदिया, हे गोंदिया आहे, गोंदिया आणि हा गडचिरोली. ह्या 2च जिल्ह्यांची सीमा छत्तीसगडला लागून आहे. त्यानंतर आपण आग्नेयचा विचार केला होता. आग्नेयला बघा कोणते कोणते जिल्हे आहेत. आग्नेयला आहे तेलंगणाला बघा गडचिरोली, हा गडचिरोलीचा भाग. त्यानंतर हा चंद्रपूर, त्यानंतर इथं आहे यवतमाळ आणि नांदेड. या 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा या राज्याशी संलग्न आहे. त्यानंतर कर्नाटक राज्याशी महाराष्ट्रातल्या नांदेड, हा लातूर, धाराशिव, सोलापूर, त्यानंतर सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याशी संलग्न आहे. आणि शेवटचा जो एकमेव जिल्हा आहे गोवा, एकमेव राज्य जे आहे गोवा, फक्त एकाच जिल्ह्यांची सीमा गोवा या राज्याला लागून आहे आणि तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग. आणि आपल्याला अर्थातच माहिती आहे महाराष्ट्राच्या पूर्ण पश्चिमेच्या बाजूला आपल्याला अरबी समुद्र पसरलेला आहे. अरबी समुद्र ही नैसर्गिक सीमा आहे. मात्र राजकीय सीमा ज्या आहेत गुजरात, दादरा नगर हवेली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्याशी महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.